एरंडा परंडा पिंपळखुटा येथील आश्रमशाळेचा कारभार वाऱ्यावर. अमरावतीचे उपायुक्त चौकशी का करत नाहीत, लोकांचा सवाल. बार्शी टाकळी तालुक्यातील मौजे एरंडा परंडा आणि पिंपळखुटा येथील आश्रमशाळेचा कारभार संशयास्पद असल्याचं दिसून येत आहे. राज्य व केंद्र शासनाचा निधी लाटला जात असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्त्यांनी तसेच तालुक्यातील लोकांनी केला आहे. आश्रमशाळेच्या अनेक बाबींवर संशय व्यक्त केला जातोय. विद्यार्थ्यांची संख्या देखील पूर्ण नसल्यामुळे राज्य व केंद्र शासनाचा निधी नेमका कुठे व कसा खर्च केला जातो याबाबत फार मोठा संशय व्यक्त केला जातोय. तालुक्यातील एरंडा परंडा आणि पिंपळखुटा येथील दोन्ही आश्रमशाळेचा कारभार वाऱ्यावर दिसत आहे. निवासी विद्यार्थी असल्याचं सांगण्यात येत आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र विद्यार्थीच दिसत नाहीत. त्यामुळे ही आश्रमशाळा आहे की अजून काही असा संशय व्यक्त केला जातोय. या ठिकाणी सुविधेचा फार अभाव असून विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या सुविधा पुरवल्या जात नसल्याचा आरोप सुद्धा होतोय. या आश्रमशाळेकडे संबंधितांचं लक्ष नसून केवळ निधी लाटण्याकडेच लक्ष असल्याचं दिसून येतंय. बेताल कारभार, घाणीचे साम्राज्य, अस्वच्छता अशा प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सुद्धा धोका निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे. आश्रमशाळेच्या प्रत्येक गोष्टीवर फार मोठा संशय व्यक्त केला जातो. विचारणा केली तर संबंधित अधीक्षक ही उडवाउडवीची उत्तरं देत असून आपला झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. या आश्रमशाळेचे संबंधित अजिबात लक्ष देण्यास तयार नसल्याचं दिसून येत आहे. सहाय्यक संचालक, निरीक्षक अशा वादग्रस्त आश्रमशाळेकडे लक्ष का देत नाहीत? त्यांना दरवर्षी लाखो रुपयांचा निधी कसा काय देतात यासंबंधी चौकशी का करत नाहीत? शिवाय आश्रमशाळेचा कारभार पारदर्शकतेनं का करण्यात येत नाही असा सवाल देखील तालुक्यातील तमाम लोकांनी केलाय. अमरावतीचे उपायुक्त विजय साळवे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीनं याची चौकशी करावी अशी मागणी बार्शी टाकळी तालुक्यातून केली जात आहे. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.